हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये विजांच्या प्रचंड कडकडाटामध्ये आता पावसाचा अंदाज असून विजांसह तुफान स्वरूपाच्या पावसाला आता सुरुवात होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं देखील आता गरजेचं असून हा पाऊस वादळी वाऱ्यासोबत, गारपिटीसोबत आणि विजांसोबत असल्यामुळे सर्वांनी आता जे आहे ते सतर्क राहणं गरजेचं ठरेल। राज्याला मोठा पावसाचा इशारा, विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पाऊस, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार तीव्रता पावसाची राहणार। आजपासून पावसाचा जोर वाढणार असून आज मात्र सतर्क राहणे गरजेचं ठरेल, कारण की विजांच्या कडकडाटामध्ये आजपासून तुफान स्वरूपाचा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। हा पाऊस नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त जोरदार राहणार आहे त्या जिल्ह्यांची पण नावं तुम्हाला सांगणार असून यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील पावसाचा हवामानाचा सविस्तर अंदाज बघायला मिळेल। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला पाहूया। तर बघा, आता राज्यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बंगालचा उपसागर असो किंवा अरबी समुद्र असो, या दोन्ही ठिकाणी आपल्याला अतिशय मुसळधार स्वरूपाच्या प्रणाल्या पावसाच्या बघायला मिळत आहेत। अतिशय जोरदार स्वरूपाचं पावसाचं वातावरण इकडे बंगालच्या उपसागरामध्ये असून ते वातावरण पूर्णपणे आता भारताला धडक देण्याच्या तयारीत आहे। राज्यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये आता तुफान स्वरूपाचा पाऊस तीव्र होत चाललेला असून आता पुढच्या 2 ते 3 तासातच राज्यात पाऊस वाढणार आहे। होय, पुढच्या 2 किंवा 3 तासातच मोठा बदल होणार असून महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणं खूपच गरजेचं ठरणार आहे। विजांच्या कडकडाटामध्ये आता जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये हजेरी लावणार असून सर्व शेतकरी बांधवांनी आता सतर्क राहायचं आहे। तर चला, आता हा पाऊस आज कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे? आज पावसाचा जोर वाढणार असून आज बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता व्याप्ती बघायला मिळणार असून बऱ्याच जिल्ह्यामध्ये आज विजांसह जोरदार स्वरूपाचा वाऱ्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर चला, आता पाऊस पडणारे नेमके असे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी जास्त पाऊस राहील, अशा सर्व जिल्ह्यांची माहिती आपण घेणार आहोत। तुमच्या पण जिल्ह्याचा तुम्हाला जर अंदाज बघायचा असेल तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात आज पाऊस पडणार की नाही ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाईल। बघा, आता राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज बदलतानाचा दिसत आहे। पावसाचा जोर आता जे आहे ती वाढणार असून महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस राहणार असून विजांच्या कडकडाटामध्ये वादळी पावसात आपल्या महाराष्ट्राला वेढा घालणार आहे। हा जो बंगालचा उपसागर आहे याही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण आहे आणि अरबी समुद्रात देखील पावसाला पोषक वातावरण असून इकडे महाराष्ट्रामध्ये आता पावसासाठी एक चांगली स्थिती आपल्याला दिसून येत असून सर्वांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं ठरेल। तर चला, आता जास्त पाऊस पडणारे कोणते जिल्हे आहेत आणि आज पुढच्या 2 ते 3 तासातच महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार असून कोणत्या जिल्ह्यामध्ये ती सुरुवात होणार आहे ते पण मी दाखवणार असून आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला पाहूया। तर बघू शकता या ठिकाणी आता सविस्तर अंदाज आपण बघण्याचं काम करत आहोत। विजांच्या कडकडाटामध्ये राज्यात आता जोरदार ते मुसळधार पावसाचं आगमन होत आहे। बघा, आता सध्याची परिस्थिती पाहता सध्या पावसाचं वातावरण हे दुपारनंतरच राज्यात अतिशय तीव्र होणार आहे। बंगालच्या उपसागरामध्ये मुसळधार पावसाची सिस्टम सध्या सक्रिय असून अति भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्यामध्ये बघायला मिळत आहे। ते नेमकं वातावरण कुठे सरकतं याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे। ते वातावरण ज्या पण राज्यात जाईल त्या राज्यामध्ये पाऊस खूप धुमाकूळ घालेल, खूपच जोरदार शेतामध्ये पाणी साचेपर्यंत, नदी नाल्यांना पाणी येईपर्यंत अशा पद्धतीचा तो खूप मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। तर बघा, या ठिकाणी आता एकंदरीत जर विचार केला तर आज राज्यातील बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडाटात आता तुफान पाऊस राहणार असून विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची व्याप्ती आणि ही तीव्रता बघायला मिळत आहे। बघा, पुढच्या 2 ते 3 तासामध्ये नेमका पाऊस कोणत्या भागामध्ये आता सक्रिय होणार आहे अशा सर्व भागाचा सविस्तर असा अंदाज या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर बघा, पुढच्या 2 तासामध्ये आपल्याला बार्शी भाग असेल, धाराशिवचे काही भाग असतील, या भागामध्ये परंड्याच्या भागामध्ये या काही भागात आता विजांसह पाऊस राहणार आहे। होय, बघा, या ठिकाणी धाराशिव, बार्शी, परंडा, कुरुडवाडी, परडीचा भाग असेल, या भागामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा अंदाज राहणार असून तुरळक भागामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये वादळी वाऱ्यासोबत
या ठिकाणी पावसाचा मोठा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो सतर्क राहा। विजा पण खूप चमकणार असून धाराशिव जिल्ह्यासाठी देखील आता पावसाचा अलर्ट आहे आणि हा पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा बरसणार असून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज जेवढं होईल तेवढं लक्षात घ्यावं असं देखील आता आपलं म्हणणं आहे। तर चला पाऊस आणखी कोणत्या भागामध्ये आपली व्याप्ती आणि तीव्रता वाढवणार आहे ते बघूयात। बघा 2 तासानंतर किंवा 3 तासानंतर हे वातावरण सक्रिय होईल। काही ठिकाणी 4 तास पण लागतील, पण बघा हे वातावरण खूप जोरदार स्वरूपाचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जर बघायला गेलं तिकडे कोल्हापूरमध्ये देखील आज विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार असून विजांचा धोका आहे, गारपिटीचा पण धोका असू शकतो, कारण हा शेवटी उन्हाळा आहे, अवकाळी पाऊस असतो। त्यामुळे सतर्क राहा। विजांचा आणि गारांचा पाऊस काही ठिकाणी पडण्याचा अंदाज राहीलच। यामध्ये कोल्हापूर मोर्चे भाग असेल, कोडोलीचा भाग असेल, वालूरचा भाग असेल, या कोडोलीच्या भागामध्ये देखील आपल्याला विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार असून सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज आता लक्षात घ्यायचा आहे। बघा आता तिरपांचे भाग आहेत, तिरपांच्या भागामध्ये त्यानंतर इकडे बादलचा भाग असेल, या भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। प्रचंड विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस या ठिकाणी राहणार असल्याने शेतकऱ्यांनी आता हा अंदाज लक्षात घेण्याचं काम करायचं आहे। बघा त्यानंतर पाऊस पडणारे जिल्हे आणखीन कोणते आहेत, तर यामध्ये बघायला गेलं तर कोल्हापूर आहे, सांगोला आहे, अरेचा भाग आहे, नंदवालचा भाग आहे, या ठिकाणी पाऊस खूप जोरदार राहणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बोरबेटचे भाग असेल, याही ठिकाणी पावसाचा अंदाज राहणारच आहे। कोल्हापूर जिल्हा कोडोलीचा भाग असेल, या ठिकाणी वाशीचा भाग असेल, अंबाचा भाग असेल, निलेचा भाग असेल, या भागामध्ये या पट्ट्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस राहणार आहे। म्हणजे इकडे ईश्वरपूर, वालवा, आष्टाचा भाग असेल, त्यानंतर वाशी शिरसालाचा भाग असेल, त्यानंतर जंबूरचा भाग असेल, एनपेचा भाग असेल, मंदूरचा भाग असेल, याही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार असून विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची हजेरी लागणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। काही भागामध्ये पावसाची व्याप्ती तीव्रता खूप जास्त राहू शकते, पावसाचा जोर देखील जास्त राहू शकतो। त्यामुळे हा अंदाज देखील सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा। विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी आपल्याला तीव्र स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता बघायला मिळत आहे। तर चला महाराष्ट्रात पुढच्या 2 तासात अतिशय जोरदार पाऊस सुरू होणार आहे। नेमका कोणत्या भागात पावसाचा अलर्ट आहे, तर चला पाऊस पडणारे जिल्हे कोणते आहेत ते आपण बघूयात। आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा हवामानाचा अंदाज बघायला मिळेल आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज आपण देण्याचं नक्कीच काम करू। तर चला पाहूयात। तर बघा या ठिकाणी आता पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांच्या तालुक्यांच्या यादीमध्ये बरेच जिल्हे आपल्याला बघायला मिळत आहेत। तसेच इकडे ईश्वरपूर तालुका पाऊस राहणार आहे। त्यानंतर देवरुखचा भाग, बघा देवरुखच्या भागामध्ये देवरुख पासून ते ईश्वरपूर हा पूर्ण पट्टा पाऊस जे आहे ते जोरदार हजेरी आज लावण्याच्या तयारीत असून सतर्क राहणं गरजेचं राहील। यामध्ये कराड, ईश्वरपूर, कोडोली, वालूर, यानंतर देवरुख, माखुजनचा भाग असेल, पाटणचा भाग असेल, हा पूर्ण एरिया, हा पूर्ण पट्टा पाऊस आता या ठिकाणी राहणार असून विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे। शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पावसाची हजेरी लागेल, अशा पद्धतीचा पाऊस देखील काही ठिकाणी हजेरी लावू शकतो। त्यामुळे हा अंदाज देखील आता लक्षात घ्या। त्यानंतर चिपळूणचे भाग बरेच पाऊस व्याप्ती वाढवण्याचा अंदाज असून चिपळूण पाटणच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे। चिपळूण, पाटण, सातारा या भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। त्यानंतर खेड तालुक्यातील कुणी असेल तरी या ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये आज पावसाची हजेरी लागणार असून विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची व्याप्ती आपल्याला बघायला मिळू शकते। त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या। विजांसह जोरदार पाऊस राहणार आहे, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहणार आहे, तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा राहणार आहे। त्यामुळे हा देखील अंदाज लक्षात घ्या। विजांसह जोरदार स्वरूपाची व्याप्ती ही पावसाची राहणार असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी आपला हा अंदाज लक्षात घेणं देखील खूपच गरजेचं ठरेल। त्यानंतर इकडे खेडचे भाग असतील,
त्यानंतर महाडचे भाग असतील, महाबळेश्वरचे भाग असतील, महाबळेश्वरच्या देखील आसपासच्या भागामध्ये या एरियामध्ये देखील पावसाची शक्यता राहणार आहे आणि विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी हजेरी लावणार आहे. तर भोरच्या भागामध्ये, सासवडच्या भागात 3 तासानंतर जोरदार पाऊस राहणार आहे. अवकाळी पावसाचं प्रमाण या ठिकाणी वाढणार आहे. तर चला आता जास्त जोरदार मोठे पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये आता सुरू होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा आहे, जोरदार पाऊस पडणारे आता जिल्हे बघूया. आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन तुम्ही बघत चला. तर बघू शकता या ठिकाणी आता नाशिकमध्ये देखील आता पावसाचा अंदाज असून नाशिकच्या बहुतांश एरियामध्ये, नाशिकच्या पट्ट्यामध्ये पावसाचा अंदाज आहे. नाशिक, त्र्यंबक, सिन्नर, निफाड ही जी काही भाग एरिया आहे, त्यानंतर इकडे विचार जर केला तर आपल्याला सिन्नरचा उत्तरेकडील भाग, नाशिकचा भाग या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर इकडे पेंट, वाणीचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. त्यानंतर सापुत्राचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार असून या ठिकाणी विजांसह पाऊस राहणार आहे. नवापूर, धेरनेर, शिवचा भाग असेल, साक्री असेल, सुबीर असेल, या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झालं तर पाऊस होण्याचा अंदाज असून स्थानिक वातावरण पावसाचा आपल्याला या ठिकाणी पोषक दिसून येत आहे. त्यानंतर पावसाची व्याप्ती पुण्यामध्ये देखील राहणार असून पुण्यामध्ये देखील पाऊस राहणारच आहे. त्यानंतर आसपासची बहुतांश एरियांमध्ये पावसाची हजेरी आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर शहालपूर, शेनवा, गोंडाचा भाग असेल, किनवालीचा भाग असेल, या ठिकाणी देवलीचा भाग असेल, जुन्नरचा भाग असेल, या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर इकडे आसपासचे भाग असतील, या ठिकाणी भाग पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिकचे भाग असतील, या ठिकाणी अहिल्यादेवी नगरच्या देखील काही भागामध्ये, सोलापूर, धाराशिवच्या तुरळक भागामध्ये आज पावसाचा अंदाज आहे. बाकी इतरत्र जिल्ह्यांमध्ये जर विचार केला तर पावसाची शक्यता जास्त काही नाहीये, त्यामुळे इतर जिल्ह्याचा अंदाज आपण दिलेला नाहीये. ज्या ठिकाणी पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यांचा अंदाज दिलेला आहे. जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अंदाज ऐकायला भेटला नसेल तर तुम्ही ही गोष्ट समजून जायची की आपल्या जिल्ह्यात काही जास्त पावसाची शक्यता नाही, पण मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आता विदर्भामध्ये स्थानिक लेवलचं वातावरण तयार होऊ शकतं, त्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जास्त काही पावसाचा अंदाज नाहीये, ही पण गोष्ट शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या. त्यामुळे जास्त काही घाबरून जाऊ नका. पावसाचं मध्यम स्वरूपाचं वातावरण इकडे आपल्याला पश्चिम महाराष्ट्राकडे बघायला मिळेल. बाकी इतरत्र महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं पावसाचं वातावरण राहील आणि मध्यम स्वरूपाचा झालाच तर पाऊस इतर भागात होईल, अन्यथा जास्त काही पावसाची शक्यता नाहीये. पण पावसाचं प्रमाण हळूहळू वाढत जाणार आहे, त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं ठरेल. शेती कामे उरकून घ्या, पाऊस नक्कीच वाढणार आहे. मे महिन्यात पण चांगला पाऊस काही ठिकाणी पडणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. धन्यवाद.